मोदीजी हांच्या सहकार्यान आणि नितीन गडकरीजी हांच्या आशीर्वादात जवळपास आज आम्ही 4 प्रोजेक्टांचे फाउंडेशन स्टोन आणि इनॉग्रेशन हांगासर करता। सगळ्यात पयलीं हांव भोवमानीस्त नॅशनल हायवे मिनिस्टर श्री नितीन गडकरीजी हांचे सगळ्यांनी ताळयो वाजून नेटान तांचे स्वागत करचें। सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की ताळयो वाजून तांचे स्वागत करचें। ह्या खिणाक व्यासपीठाचेर आसात गोंय राज्याचे मानाधीक सभापती श्री रमेश तवडकर, म्हजे कॅबिनेट कलीग बाप मिनिस्टर माविन गुदिनो, श्री सुदीन ढवळीकर, आलेक्स सिक्वेरा, निळकंठ हळणकर, आमदार बाप संकल्प आमोणकर, दाजी साळकर, उल्हास नाईक तुयेकर, व्यासपीठाचेर आसात नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे आणि आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे सगळे ऑफिसर्स, गोवा PWDचे सगळे ऑफिसर्स, समोर आशिल्ले ॲडमिनिस्ट्रेशनाचे सगळे स्टाफ, आमचे CS श्री कांडावलू, मार्मागोवा तालुक्यांतल्या सगळ्या म्हज्या मोगाळ भावांनो आनी भयणींनो, म्हाका याद जाता अटल सेतूचें इनॉग्रेशन। खरें म्हणजे गोंयचो विकास जर केन्ना सुरू जालो जर आसत जाल्यार कोणूय सांगतलो दोळे धापून तो 2014तल्यान खऱ्या अर्थात सुरवात जालो डबल इंजिनचें सरकार आयल्या उपरांत। पयले फावटी मोदीजीचें सरकार आयलें आनी मोदीजीच्या सरकारांत गडकरीजी हे नॅशनल हायवे मिनिस्टर, पोर्ट मिनिस्टर ह्यो तांचे कडेन 2 मिनिस्ट्री आयल्यो आनी पयलेच फावटी गोंयांत आयल्या उपरांत तांच्यांनी स्वताहूनच प्लॅन केलें की गोंयाक कितें कितें दिवपाचें तें। आमी कोणी मागूंक नाशिल्लें, मागनासतर गोंयांतलो म्हणजे आमी जाका म्हणटा की पत्रादेवी टू पोळे हो नॅशनल हायवे जावचो, कारण विजन फुडें दवरून तांच्यांनी सगळ्यात पयलो रस्तो जो सँक्शन केलो। तशें जर पळोवंक वचत, हांवें अटल सेतू कित्याक म्हटलें, मनोहर भाई पर्रीकरांच्या कार्यकाळांत आमी अशाच पद्दतीच्या अटल सेतूचेर इतक्याच व्हडल्या क्रावडात भाईंचें तें लास्ट फंक्शन आशिल्लें आनी त्याय फंक्शनाक गडकरीजी आमच्या बरोबर आशिल्ले। त्या फंक्शनाची आज मुद्दामून याद करता आनी तांच्यांनी दिल्लो आशिर्वाद, भाईन दिल्लो आशिर्वाद हो तसोच फुडें कंटिन्यू करता आसतना गोंयचो विकास त्या धर्तीचेर आयजूय फुडें वचत आसा। म्हणजे गडकरीजी आमी जेन्ना जेन्ना गोंयांत आफयले, फाउंडेशन स्टोन आसतले, इनॉग्रेशन आसतले किंवा रिव्यू मिटींग आसतले, त्या वेळार प्रत्येक फावटी गोंयांत आयल्या। दुसरें फंक्शन आनी सगळ्यांत व्हडलें आनी बरें फंक्शन अशें पुलाचेर जालें तें म्हणजे आमच्या जुवारी पुलाचेर लोकार्पण करता आसतना सावथ गोंयचे पुराय लोक मागीर सालसेत, केपें, काणकोण, सांगे आनी मार्मागोवा आसुनी हांकां जुवारी पूल क्रॉस केल्या शिवाय पणजे पावत नाशिल्ले। ह्या 2 वरां जुवारी पुलाचेर रावचें पडटालें आनी ताज्या उपरांतूच ते पणजे पावताले। म्हणून त्याय जुवारी पुलाक जर लोकार्पण कोणी केलें आसत जाल्यार तें गडकरीजीन केलें। आज जेका आमी म्हणटा की खऱ्या अर्थांतले गोंयांतली कनेक्टिविटी पुराय जाली म्हणपाक कांय हरकत ना। हांव कित्याक म्हणटा, एअरपोर्ट, पोर्ट, रेल आनी रोड हे जर तुमी पळयशात जाल्यार हेजें ज्वलंत उदाहरण आयचो जो आमी नॅशनल हायवे कनेक्टिविटी, पोर्ट कनेक्टिविटी रोड जो लोकां खातीर उक्तावण करता हो खऱ्या अर्थात तेजें उद्घाटन जाता। हो पोर्ट टू नॅशनल हायवे, पोर्ट टू एअरपोर्ट, पोर्ट टू रेल अशा पद्दतीचो रोड आसा आनी गोंयांतलो हो एक जरी डिले जालो आसत म्हाका खबर आसा हो प्रोजेक्ट पुराय जावपाक ऑलमोस्ट 6 वर्सां लागली, कारण एमपेटीन थोडे पयशे डेपॉझीट केल्ले, नॅशनल हायवेन मॅक्झिमम शेअर घातलेलो आनी गोंयांत एकदम थोडे पयशे दिल्ले। हाजेरूय बी हेची संकल्पना जी आशिल्ली ही अशा पद्दतीन हो रस्तो करप ही संकल्पना माननीय गडकरीजींची आशिल्ली, कारण ते जेन्ना पोर्ट मिनिस्टर आशिल्ले तांच्यांनी पळयलें की मार्मागोवा तालुक्यांतल्या विशेश करून वास्को आनी मार्मागोवा ह्या लोकांक पोर्टांतल्यान जर गाडयो वयतल्यो आसत जाल्यार कशा पद्दतीचे एक्सिडंट आनी पोल्युशन जाता हें तांच्यांनी पळयल्लें। आनी आयच्यान आमी हें म्हणपाक जाता की पोल्युशन आनी जी ट्राफीक जाम वास्कोकारां खातीर जातालें, मार्मागोवा तालुक्यांतल्या लोकां खातीर जातालें, तें फ्री जालें म्हणपाक कांय हरकत ना। ताज्या खातीर हांव केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी हांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा, कारण आमचो परत एकदां म्हणजे वास्को शहर हे पूर्णता, मार्मागोवा तालुका हो पूर्णता कनेक्टिविटी करपा खातीर तांचो सगळ्यात व्हडलो रोल आसा। लोकप्रिय मुख्यमंत्री
आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत, विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रमेशजी तवडकर, परिवहन मंत्री आदरणीय मोविन गोळिन्नो, ऊर्जा मंत्री आदरणीय सुदीन ढवळीकर, कायदा मंत्री आदरणीय अलेक्स सिक्वेरा, आमदार संकल्प अमोणकर, त्याचप्रमाणे वास्को मतदारसंघाचे आमदार कृष्णा साळकर, नावेली मतदारसंघाचे आमदार वल्लास तुयेकर, मोरगाव पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष डॉक्टर एन विनोद कुमारजी, मुख्य सचिव आदरणीय डॉक्टर व्ही केंडावेळव, उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, गोव्यामध्ये गेल्या 11 वर्षापासून मी रस्ते विकासाचा मंत्री आहे. नॅशनल हायवेचा गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झाली आहे. एवढी कामं झाली आहे की आता प्रमोद सावंत यांना नवीन कामं सांगण्याची गरजच नाही आहे. एवढी कामं जवळपास पूर्ण झालेली आहे. मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी गोवा पोर्ट ट्रस्ट पण माझ्याकडे होतं. या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होत होता ते मी डोळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यामुळे मनोहर पर्रिकर साहेब असतानाच या संदर्भातला जो ट्रॅफिक आहे पोर्टचा तो बाहेरच्या बाहेर कसा जाता येईल आणि इथल्या जनतेला कशी सोय मिळेल, राहत मिळेल याचा विचार त्यावेळी करून ही योजनेची सुरुवात झाली होती. मला अतिशय आनंद आहे की हा प्रकल्प करायला उशीर झालेला आहे, पण आज याचं लोकार्पण होत आहे आणि हा प्रकल्प निश्चितपणे या भागातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुसह्य बदल केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. हा जो फ्लायओव्हर कम केबल स्टेड ROB आहे पोर्ट कनेक्टिव्हिटीचा, हा 645 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मोरमुगाव पोर्ट दक्षिण गोवापर्यंत 18 किलोमीटरपैकी 13 किलोमीटर 4 लेनचं काम जवळपास 474 कोटी रुपयाचं यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 5 किलोमीटरचं काम 2 लूपमध्ये करण्यात आलेलं आहे 645 कोटी रुपयाचा. लूप 1मध्ये कर्णापुरी ते साडा जंक्शन MPD गेट 1 पर्यंतच्या कामाचं लोकार्पण मी जानेवारी 2022मध्ये केलं होतं. आता लूप 2 रवींद्र भवन ते MPT गेट 9च्या कामाचं लोकार्पण होत आहे. याचा मला विशेष रूपाने आनंद आहे. या लूपमध्ये ROB डाऊन रॅम्प ॲट बैना, अप रॅम्प ॲट वास्को याही कामाचा समावेश आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा पहिल्यांदा गोव्यामध्ये आलो होतो त्यावेळी या भागामध्ये किती ट्रॅफिक जाम होता याचा मी अनुभव घेतला होता. पण मला अतिशय आनंद आहे की आता वरतून रोड झाल्यामुळे खालचा रस्ता चांगला होईल आणि त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पण राहणार नाही, प्रदूषण पण राहणार नाही आणि त्यामुळे या भागातल्या लोकांची केवळ वेळेची बचत होणार नाही तर त्याचबरोबर या प्रकल्पामुळे एक मोठा रिलीफ देखील आपल्या सगळ्यांना प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक जामपासून पण मुक्ती मिळणार आहे. आज एकूण 5 कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. 3,350 कोटी रुपयापैकी 4 लेन फ्लायओव्हर फ्रॉम MES कॉलेज जंक्शन टू बॅगमालो जंक्शन अँड 4 लेन VUP ॲट क्विनीनगर जंक्शन ऑन NH 566 हे 4 किलोमीटरची किंमत 472 कोटी रुपये आहे. माझी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना विनंती आहे की मी या रस्त्याचं जेव्हा जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा या रस्त्यामध्ये काही सरकारी लोकांनीच अतिक्रमण केलं असा माझा डाऊट आहे. कारण त्याची विड्थ काही बरोबर नाही आहे. आता हे काम करण्याच्या आधी हा रस्ता तुम्ही मोजून घ्या आणि आपल्या रेकॉर्डप्रमाणे जे असतील त्यांना नोटीस द्या आणि ते पाडायला लावा आणि त्यांनी जर मुदतीत नाही पाडलं तर बुलडोजर लावून मी पाडून देण्याची व्यवस्था करून देईन. पण मोजून घ्या एकदा. दुसरं असं आहे की यामध्ये
एक अजून CM साहेबांना विनंती आहे की फ्लाइंग झोनमध्ये काही अडचणी आहेत, त्याकरता आपल्या लेवलवर आपण एक मीटिंग बोलवून घ्या. आणि नेव्हीने काही जागा आपली आहे असं म्हटलेलं आहे. माझा अंदाज आहे की नेव्हीचीच बिल्डिंग जी आहे कंपाऊंड वॉल तिनेच रोडवर अतिक्रमण केला. मी 2-4 वेळा आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. तर एकदा हे मोजून घ्या. जर कायदेशीररित्या ते अतिक्रमण असेल कोणाचंही असो, आपण त्यांना नोटीस देऊ आणि त्यांची जागा मोकळी करून घेऊ. जानेवारी ज्यावेळी 2022मध्ये मी आलो होतो तेव्हा या रोडवर बरेच ॲक्सिडेंट होत होते. तेव्हा एअरपोर्ट रोड NH 566च्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ग्रेड जंक्शन असल्यामुळे ॲक्सिडेंट होत असल्याची बाब माझ्या लक्षात आली. आणि त्याचवेळी मी आमचे अंशू माले जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही. या विमानतळावर ॲक्सिडेंट होतात, याचे कारण तुमच्या चुका आहेत. तुम्ही हे ताबडतोब रेक्टिफाय करा. त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट तयार झाला. आज मला अतिशय आनंद आहे की 460 कोटी रुपयाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. 5% प्रोग्रेस झालेला आहे आणि 2026मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोडवर ॲक्सिडेंट होणार नाही याचा मला विशेष रूपाने आनंद आहे.